बदलापूरमध्ये सातत्याने कायदे सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होईल अशी स्थिती निर्माण होती आहे. कधी महिलांच्या संबंधाने असणारे प्रश्न असतील, कधी लहान मुलीच्या लैंगिक शोषणाचा प्रश्न असेल, कधी अंमली पदार्थांचा विळखा असेल आणि आत्ता आलेलं हे नव्याने स्त्रीबीजांच्या तस्करीच्या संबंधाने असणारं प्रकरण. या प्रकरणाच्या निमित्ताने म्हणजे गुन्हा किती वाईट पद्धतीने घडू शकतो, आपल्या कल्पनाशक्तीच्या पलीकडे जाऊन जेव्हा अशा पद्धतीची गुन्हेगारी समोर येते तेव्हा अनेक प्रश्न निर्माण होतात. त्यातला पहिला प्रश्न असा की अशा पद्धतीने स्त्रीबीजांची तस्करी होणं हे मुळात एका व्यक्तीकडून होणारा हा गुन्हा नाही, ही संघटित गुन्हेगारी आहे. यामध्ये असणारे डॉक्टर्स, नर्सेस, वैद्यकीय अधिकारी आहेत का, कर्मचारी आहेत का, एखाद्या हॉस्पिटलचा अख्खा स्टाफ आलेला आहे का, या सगळ्या गोष्टींची चौकशी झाली पाहिजे. कारण यामुळे एकूण आरोग्य खात्याच्या कार्यक्षमता आणि आरोग्य खात्यासाठी असणारी जी तत्त्व आहेत, जे इथिक्स आहेत, ज्याला आपण व्यावसायिक मूल्य म्हणतो, त्या सगळ्यांवर प्रश्नचिन्ह निर्माण होतात. अगदी त्याच वेळेला पोलीस अधीक्षक करतात काय, वारंवार बदलापूरचे असे प्रश्न निर्माण होतात आणि वारंवार यावर फक्त तात्पुरती मलमपट्टी केली जाते. काय पोलीस अधीक्षकांना कोणीही कंट्रोल करून उत्तरं विचारणारं नाही का? या संबंधाने पुन्हा प्रश्न निर्माण होत आहेत. आणि तिसरा महत्त्वाचा प्रश्न, यातल्या ज्या पीडित महिला आहेत, एखाद्या मायमाऊलीला आपल्या गर्भाशयाच्या संबंधाने सुद्धा जर तडजोड करावी लागत असेल, इतकी अगतिकता एखाद्या मायमाऊलीच्या बद्दल जर निर्माण होत असेल, तर याचा अर्थ कितीही धिंडोरे पिटवले तरीसुद्धा महाराष्ट्राची, पर्यायाने या देशाची अर्थव्यवस्था किती डबघाईला आलेली असेल की जिथल्या स्त्रियांना स्वतःच्या गर्भाशयाच्या संबंधाने सुद्धा तडजोडी कराव्या लागतात. हे वाईट आहे. विश्वगुरू म्हणवणाऱ्या देशाच्या प्रमुखाच्यासाठी सुद्धा ही गोष्ट अत्यंत लाजिरवाणी आहे. त्यामुळे आमची अपेक्षा आहे की या प्रकरणात फक्त गृह खातं नाही, तर गृह खातं, आरोग्य खातं आणि कुठे आर्थिक घडी विस्कटलेली आहे त्या संबंधाने आम्ही या अधिवेशनातही प्रश्न विचारूच, पण या सगळ्याच खात्यांनी अत्यंत गांभीर्याने लक्ष घालण्याची गरज आहे आणि बदलापूरमधल्या ही एकूण जी घडी विस्कटलेली आहे ती घडी बसवण्याची गरज आहे. आम्ही याच्या आधीही मी माझी भूमिका मांडलेली आणि अतिशय स्पष्टपणे मांडलेली आहे की ज्या पद्धतीने या विमान अपघाताच्या संबंधाने अनेक प्रश्न निर्माण झालेले आहेत आणि त्या प्रश्नांची उत्तरं अजूनही मिळालेली नाहीत. मग तो व्हिजिबिलिटीचा मुद्दा असेल, पायलट बदलण्याचा मुद्दा असेल, ऐन वेळेला विमान रस्ते मार्गाने प्रवास करणारे दादा विमान मार्गाने प्रवास करण्यासाठी का तयार झाले या संबंधाने प्रश्न असेल, किंवा दादांच्या संबंधाने घड्याळीचा कितीतरी मुद्दे आहेत. या सगळ्या मुद्द्यांवर विशेष म्हणजे जेव्हा कागद, मोबाईल सगळं सुरक्षित राहतं आणि ब्लॅक बॉक्स जळाला असं सांगितलं जातं, हे अजून गंभीर आहे की ब्लॅक बॉक्स जळू कसा शकतो, त्यातला डेटा जाऊ कसा शकतो. बरं, त्यातही जेव्हा सांगितलं जाते, जेव्हा एक आम्ही प्रश्न विचारतोय की तुम्ही सगळ्या प्रकारचे फुटेज दाखवताय ना, पण मुळात पहाटे साधारणतः 5:30 पावणे 6 पासून ते दादा विमानात बसेपर्यंतचं जे एकूण CCTV फुटेज आहे ते कोणत्या गाडीने आले होते, त्यांना विमानतळावर कोण सोडायला आलं होतं, विमानात ते कसे बसले, त्यांच्यासोबत त्यांना निरोप द्यायला कोणी होतं का, त्यांच्या हालचाली काय होत्या, हे सगळं CCTV फुटेज बाहेर आलं पाहिजे. पण यावर DGCAने जो अजब तर्क लावलेला आहे, म्हणजे असाच अजब तर्क निवडणूक आयोगाने लावला होता की आम्ही मतदान करतानाचं CCTV फुटेज जारी करू शकत नाही. आता DGCA असं सांगते की आम्ही यातलं CCTV फुटेज अजिबात बाहेर काढू शकत नाही, सुरक्षेचा मुद्दा. कुणाच्या सुरक्षेचा मुद्दा? घटना घडून गेली, तुम्ही सुरक्षा देऊ शकला नाहीत, या राज्याच्या उपमुख्यमंत्र्याला जीव गमवावा लागला. आता कुठल्या सुरक्षेच्या बाता मारते बरं DGCA? का DGCAला वाटत नाही आहे की ते CCTV फुटेज मिळणं ही महाराष्ट्राची गरज आहे? महाराष्ट्राच्या मनातल्या अनेक शंका आहेत आणि त्या शंकांची उत्तरं मिळाली पाहिजेत. बरं, या सगळ्या संबंधाने जेव्हा आमदार रोहित पवारांनी प्रश्न निर्माण केले, मी तेव्हाही ट्विट करून म्हटलं होतं आणि तेव्हाही माध्यमांना प्रतिक्रिया देताना म्हटलं होतं की आमचा कुठल्याही व्यक्ती, संघटना, पक्ष यांच्यावर अंगुली निर्देश नाही, आमचा यावर काही कोणाबद्दल संशय नाही, पण घातपात आहे का याची चौकशी नक्की झाली पाहिजे. पण या सगळ्या संबंधाने जर कोणी अडथळा निर्माण करणार असेल
तर मात्र शंका घ्यायला वाव असेल. आता अडचण अशी आहे की रोहित पवारांनी जेव्हा प्रश्न विचारलेले आहेत तेव्हा त्याच्यामध्ये त्यांनी विचारलेल्या प्रश्नांनाच त्याची खिल्ली उडवणं आणि त्या संबंधाने अडथळे निर्माण करणं हे कोण करत आहे? तर हे एकजात भाजपचे सगळे नेते करत आहेत. कोण त्यांना सोशल मीडियाला ट्रोल करत आहे? तर ते सगळे अकाउंट बघितले तर ते सगळे भाजप भक्तांचे अकाउंट आहेत. याचा अर्थ आम्ही काय काढावा? कारण आम्ही व्हेरी फर्स्ट डे आम्ही हे क्लिअर केलं होतं की आम्हाला कोणावरही शंका म्हणून आम्हाला बोलायचं नाही, पण याची चौकशी झाली पाहिजे आणि याच्यावर अडथळे आणणाऱ्यांच्याबद्दल शंका येऊ शकते. मग अडथळे आणणारी वक्तव्य का केली जात आहेत? एक. दुसरं असं की 22 दिवस तटकरे आणि पटेल यांना का सुचलं नाही की या अपघाताची चौकशी व्हायला हवी म्हणून? बरं, एवढा मोठा अपघात झाला त्यानंतर तरी सुरक्षेच्या संबंधाने सरकार गंभीर का नाही? वारंवार राज्याच्या पहिल्या उपमुख्यमंत्री म्हणून शपथ घेतलेल्या सुनेत्रा पवार यांच्या सुरक्षेच्या संबंधाने हलगर्जीपणा का केला जातोय? काल ज्या पद्धतीने अनिकेत तटकरे हा प्रोटोकॉल तोडू शकत नाहीत, त्यांना काय विशेष प्रिव्हिलेज मिळतं काय की ते सुनील तटकरेंचे चिरंजीव आहेत म्हणून? चुकीची गोष्ट आहे. एका राज्याच्या उपमुख्यमंत्र्यांच्या संबंधाने एवढी मोठी दुर्घटना घडली, त्याला 1 महिना उलटला नाही, तोच त्याच कुटुंबातल्या त्यांच्याच पत्नी या राज्याचे उपमुख्यमंत्री म्हणून शपथ घेतात आणि त्यांच्याही सुरक्षेच्या बाबत जर असा हलगर्जीपणा होत असेल तर हे गंभीर आहे, हे चिंतनीय आहे. इव्हन अनिकेत तटकरेंची सुद्धा चौकशी झाली पाहिजे. अनिकेत तटकरेंना याबद्दल जाब विचारला गेला पाहिजे. अनिकेत तटकरे अशा पद्धतीने सुरक्षाकडे तोडू शकत नाहीत. विशेष म्हणजे त्यांचे सगळे अंगरक्षक सोबत असताना, त्यांच्या ड्रायव्हरला बाजूला ठेवून, कुठलाही प्रोटोकॉल नसताना अशा पद्धतीने वागलं जातं. आशा बुचके नावाची एखादी भाजपची कार्यकर्तीच पुढे येते, ती उपमुख्यमंत्र्यांना अगदी रेटून पुढे जायचा प्रयत्न करते. म्हणजे एकीकडे हे राज्य फुले शाहू आंबेडकरांचं राज्य असं वारंवार सांगितलं जातं. एवढ्या वर्षानंतर उपमुख्यमंत्री पदावर का होईना इथे महिला उपमुख्यमंत्री म्हणून लाभलेल्या आहेत, पण त्यांच्या मानसन्मानाच्या संबंधाने जे अक्षम्य हलगर्जीपणा होत आहे, अगदी फ्रान्सचे राष्ट्रप्रमुख आल्यावर सुद्धा ज्या पद्धतीने बॅनरबाजी केली आणि या बॅनरबाजीमध्ये उपमुख्यमंत्री सुनेत्राताई पवार यांचे फोटो ज्या प्रपोर्शनमध्ये लावले गेले, तुम्ही महिला म्हणून त्यांना दुय्यम स्थान देत आहात का? तुम्ही जाणीवपूर्वक पवार कुटुंबाच्या सुरक्षेमध्ये हलगर्जीपणा निर्माण करत आहात का? कसली गोपनीयता ठेवतात? आता काय गोपनीयता ठेवायचं राहिलं? तुम्हाला ज्यांच्या सुरक्षेच्या नावाखाली म्हणताय तुम्ही, पण कुणाची सुरक्षा होती? उपमुख्यमंत्र्यांची. गेले ना जीवानिशी उपमुख्यमंत्री जीवानिशी गेले आणि त्यांच्या जाण्याची कारणं आम्हाला शोधायची आहेत आणि ती कारणं शोधण्यासाठी जर सीसीटीव्ही फुटेज मागितले जात आहेत तर गोपनीयतेच्या नावाखाली तुम्ही कुणाला वाचवण्याचा प्रयत्न करताय, कुणाला लपवण्याचा प्रयत्न करताय? आम्ही जेव्हा प्रश्न काही, आणि हे प्रश्न मी त्या पक्षाची नाही, पण अजितदादा हे जरी राष्ट्रवादीचे नेते असले तरी उपमुख्यमंत्री म्हणून ते राज्याची ॲसेट होते आणि राज्याच्या ॲसेटच्या संदर्भाने प्रश्न विचारण्याचा अधिकार राज्यातल्या प्रत्येक नागरिकाला प्राप्त होतो. पण प्रश्न विचारणाऱ्याचीच खिल्ली उडवणं आणि त्यालाच अशा पद्धतीने ट्रोल करणं हे जे आहे हा गलिच्छपणा आहे. आणि उलट असं करून भाजपा स्वतःची विश्वासार्हता संपवत आहे. बुलढाणा जिल्ह्यातील चिखला गावात छत्रपतींचा पुतळा हातून महिलेला मारहाण झाली. मला असं वाटतंय की मी त्या संबंधाने काल माहिती घेतली. त्याच्यातला जे राजकीय रंग देण्याचे प्रयत्न केले गेले ते अत्यंत वाईट आणि चुकीचे होते. मात्र आज तिथे अश्वारूढ पुतळा उभा राहत आहे आणि कुठलंही त्यात राजकारण होणार नाही या संबंधाने सगळ्याच नेत्यांनी खबरदारी घेतली. तिथले स्वतः स्थानिक असणारे जे भाजपचे प्रवक्तेही आहेत, विनोद वाघजी किंवा तिकडचे डॉक्टर राजेंद्र शिंदेजी असतील, या सगळ्याच लोकांशी जेव्हा बोललो तेव्हा लक्षात आलं की निष्कारण कुणीही त्याला राजकीय रंग देण्याचं कारण नाही. एक अत्यंत काय म्हणता येईल कर्णोपकरणी चर्चा पसरली आणि त्यातनं तो तणाव निर्माण झाला, पण तो तणाव आता निवळलेला आहे आणि त्यावर आता
एक जबाबदार पदाधिकारी म्हणून मी बोलून पुन्हा कुठलाही तणाव वाढवू नये. देशमुख यांनी माध्यमांशी बोलताना दिल्लीचं वक्तव्य केलं. नाही, हे गंभीर आहे. खरं म्हणजे जर तो 3 वेळा आलेला असेल तर अजून एक प्रश्न निर्माण होतो की तो जेव्हा पहिल्यांदाच आला तेव्हाच तात्काळ पोलिसांना का कळवलं नाही? तो 3 वेळा येण्याची वाट का बघितली गेली? तो पहिल्यांदा आला, तो दुसऱ्यांदा आला. मग आपल्याला माहित आहे तर आपण ते तात्काळ माहिती पोहोचवली पाहिजे. कारण काय आहे बघा, दोन्ही बाजूंनी सारासार चर्चा त्याच्यावर झाली पाहिजे. कृष्णा आंधळेसारखा आरोपी हा पकडला गेला पाहिजे. त्याला कठोरातलं कठोर शासन झालं पाहिजे. किंबहुना आधीचं जे सगळं आरोपपत्र आहे, जे संघटित गुन्हेगारीचं, त्यातलाच तो असल्यामुळे ते नवं आरोपपत्र फार फार तर एक नवा चार्ज की पोलिसांना हुलकावण्यात येत इतके दिवस ॲब्स्कॉन राहणं हा एक वेगळा गुन्हा अजून लागू शकतो. पण मला असं वाटतं की एखाद्या आरोपीच्या संबंधाने जर माहिती कुणालाही मिळत असेल तर त्यांनी ती माहिती पोचवली पाहिजे. पण पोलिसांच्या आधी जर माहिती इतरांना मिळत असेल तर पुन्हा एकदा पोलिसांच्या कार्यक्षमतेवर निश्चित प्रश्नचिन्ह लागतं. पासून अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू होते आणि विरोधी पक्ष नेता बसला. सभागृहात विरोधी पक्षनेता असणे हे लोकशाहीचे सौंदर्य आहे. परंतु विरोधी पक्षाचे सहअस्तित्वच मान्य करायचं नाही. हे एक अत्यंत काय म्हणता येईल डरपोक राजकारण आहे. भाजपाला किती भीती वाटते की एवढं पाशवी बहुमत असताना सुद्धा अजूनही जर भाजपा घाबरत असेल तर ते वाईट आहे. पण या सगळ्या संबंधाने आम्ही जरी विरोधी पक्षनेते किंवा काहीही या संबंधाने गोष्ट घडत असेल तरी सुद्धा या अर्थसंकल्पीय अधिवेशनामध्ये आम्ही आमच्या भूमिका अत्यंत ताकदीने मांडू. अनेक मुद्दे या संबंधाने मांडायचे आहेत. जसं मी म्हटलं की आजचा तो स्त्रीविजाच्या संबंधाने जो बदलापूरचा प्रश्न होता, या प्रश्नामध्ये अर्थव्यवस्थेचे सुद्धा कंगोरे तितकेच महत्वाचे आहेत. लाडकी बहीणच्यासाठी सारथी, बार्टी, महाज्योती या तीनही ठिकाणचे जे निधी वळवण्याचा प्रयत्न झाला आणि यात सामाजिक न्याय विभागाला अत्यंत अकार्यक्षम मंत्री लाभल्यामुळे ज्या अकार्यक्षम मंत्र्यामुळे हे सगळे निधी वळवले गेले तर याही संबंधाने प्रश्न विचारले जातील. याच वेळेला मुख्यमंत्र्यांचा लाडका भाऊ प्रशिक्षण योजना ही जी होती ही योजना कम्प्लिटली बंद झालेली आहे. तर या संबंधाने सुद्धा प्रश्न अधिवेशनात विचारले जातील. आर्थिक अधिवेशनाच्या नंतरचे अजून महत्वाचे प्रश्न की सावरी ड्रग्ज प्रकरणामध्ये जी करोडोची उलाढाल झाली त्या करोडोच्या उलाढालीचं नेमकं काय आणि या संबंधाने असणारा तपास कुठपर्यंत आलेला आहे यावर सुद्धा प्रश्न विचारले जातील. शिवाय जो पंढरपूर मोहोळ पालखी मार्ग ज्यामध्ये 1400 कोटीच्या घोटाळ्यांचा विषय मागच्या अधिवेशनामध्ये मी स्वतः पत्रकार परिषद घेऊन मांडला होता आणि सभागृहामध्ये आमचे नेते वरच्या सभागृहामध्ये सन्माननीय अनिल परबजी, खालच्या सभागृहामध्ये सन्माननीय भास्कर दादा किंवा काँग्रेसच्या वतीने वडेट्टीवारजी यांनी जो विषय मांडला होता त्या विषयाचा पाठपुरावा याही अधिवेशनात केला जाईल. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.